कारण की खूप पैसे खातात ते गोव्याचं पोलीस. कागदा घेऊन आले तवा मजा गेली जास्त. गाईज गुड मॉर्निंग. गोव्यामधली स्विच झालेलं आहे कधीच. आता जातो मस्त की आणि काहीतरी नाश्ता बनवतो. मस्त अंडा आणि भाकर आहे, टोळवतो तीच. म्हणजे आपलं एकदम फेवरेट. ड्रेसिंग तर ओके मध्ये मारलेली आहे. आता निघतो, बघू कुठे जायचा प्लॅन चालू आहे यांचा. दिसतं का नाही हो? टी शर्ट बघा, टी शर्ट होणार बघ यार. काय करायचं काल तुमचे पण कर्ज घेतलेलं आहे. टी शर्ट आले मला दोनदा भरले असतो. चला रूमला अलविदा करून आम्ही चाललो दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर. भाई इकडे तलाठीचं काम करायला, इकडे पण कागदा घेऊन आले. रातचे तलाठीचं काम करणार होतं, त्याची जरा सूट नव्हती रातचे. गाडी तिकडे पार्किंगला लावलं नाही का, चालत जातो. बघू आता पहिला प्लॅन कुठला होतो यांच्याकडून. काय ना कधीपासून मगची जागा घेऊन आम्ही रिलॅक्स. पहिले जाऊ ती कलर मारलेली घरा बघायला, नाही तुमच्या वलीन मारून घेऊ असल्या कलर. पोलिसांना लागली टिप, भाऊ आमच्या पाठी आहे. गुगल मॅपने आम्हाला पोलिसांकडे नेलं आणि तब्बल पोलिसांना पकडून दिलेला आहे. तर पोलिसांनी गाडी पकडले. भावांनो, या गोव्याला पण पोलिसांकडून जरा जपून, कारण की खूप पैसे खातात ते गोव्याचं पोलीस. एकदम हावरायन पैशात. मग त्यांना पैसे द्या, पैसे, दुसऱ्यांना काही नको. नाही फाईन त्यांना आणले, ऑनलाईन फाईन मारतो तो. ऑनलाईन फाईन नाही बसत, बिंदास ऑनलाईन फाईन किती पण मारा. तर तसं ना, असं ना, त्यांना पैसे घ्यायचे फक्त. एकदम फुकाट गाव आहे निकडचं. पोट आल्यावी कलर मारलेली घरा बघायला. तसंच आमचे तलाठी साहेबांचे गलीन पण कलर मारून घ्यायचे, म्हणून तो आज खास इकडे निरीक्षण करायला आले का कुठल्या साईडला कसा कलर मारायचा, कसल्या साईडला कुठला कलर मारायचा म्हणून. बघू आणि मी तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण असाच कलर मारून घ्या तुमच्या गल्लीत. इकडे आलतोय घरा बघायला, पण इकडे यांची एवढी दादागिरी चालू आहे का फोटो पण नाही काढून देत कुणीला. काय काय करायचं काय माहिती. इकडे गोव्याला असं वाटतं येऊनच काय फायदा नाही. यांचाच चालू आहे सगळा, त्यांची मनमर्जी चालू आहे. फोटोग्राफी कलर मारलेली घरा बघायला. आम्ही भाज्या नाला तवा मजा गेली जास्त. ही कसली घरा होती, फोटो पण ना काढून देत. चला हे तर जेवण बनवतात, पण मी टाइमपास करतो बोललो. रूम मध्ये राहून काय आलं तर एक फिरायलाच पाहिजे. ये नाहीत म्हणून मी एकटाच जातो जरा फिरून येतो. जरा एकट्यामध्ये गोवा सफर करून येतोय मी मस्तपैकी टाइमपास. इकडे तिकडे तिकडे. आता गाडी तर पार्किंग करून आलेलो आहे. सगळीकडे इकडे फक्त कमवाचाच हे चालू आहे, फक्त पैसा छापतो बस, दुसरा काहीच नाही. बघू आता काय टाइमपास होतो बीचवर. बाबा बाबा ही पब्लिक आहे कटिंगर. दुसरा प्लेस आहे तिकडे, म्हणजे मी आधी पण जाऊन आलेलो आहे. आता परत एकटाच बोललो टाइमपास इथं काय होणार नाही बीचवर एकट्याला, म्हणून बरोबर एकटाच एक आता प्लेस भेटला म्हणून तिथं जाऊन येतो. आलेलो तर आहे मी. बघू आता तिकडे एकदा परत आलो होतो फर्स्ट टाइम. तिथे आहे तोच प्लेस. पुढं अजून एक प्लेस आहे, तो बघून येतो. मागच्या टाइमला आलतो तेव्हा बघून नाही गेलो होतो, म्हणून आता जाऊन बघतो. बघून झालेलं आहे, काही एवढं हे नाही. ते टाइमपास मला काय नव्हतं तिथं, त्यांच्यासोबत कंटाळा आला होता. टाइमपास करायला येऊ दे. आता चाललोय घरी, सॉरी घरी बोलतो, आता चाललोय रूमवर. आपली छोटीशी पार्टी एक बोलो, टाइमपास काहीतरी कंटाळा बसायला. आता फोन आला होता का येतो का नाही का तिकडंच राहतो. मी थांबा आलोच. तुम्ही काय सामान घेऊन जायचे, बघू काय सामान होऊन जातो. अजून इथं 30 मिनिटावर आहे आमची रूम. आलतो बस आणि लगेच निघलेलो आहोत. आणि लोकेश भाऊ घरी न्यायला भाऊ काजू घेत आहे.
काजू घ्यायचा कार्यक्रम पण झालेला आहे. घरी नाही याच्यात बाकी कायच नाही, म्हणून एवढी क्वांटिटी घ्यायला लागते. घरचे आमचे ताईला की अजून एक संबंधित आमचे रिश्तेदार समोरचे घ्यावं लागतं. काय करणार, फिरायला आले तर घ्यावं लागणार. भाऊ का भाऊची खुशी का आली. भाऊ काय रे, तू का दात निचकतोय? माझी तर शॉपिंग झालेली तर घेतल्यात नक्की. काजूच घेतल्या आणि कमीने आका गाव किला द्यायला काजू घेतले. चाललो आहे बीचवर टाइमपास करण्यासाठी आणि तलाठी भाऊ पाहुणार आहे नट्ट बीचवर. पाहुणार आहे का रे? भाऊंची घनाघती एंट्री झालेली आहे गोव्यामध्ये तब्बल 7 वर्षानंतर. हे पवतो का रे तलाठी? भाऊना खूप घाई झाली जेवण करण्याची. काय रे भाऊ? आणि उद्या सकाळी निघतो लवकर. मस्त की झोपतो आणि उद्या सकाळी लवकर डायरेक्ट घरचा रस्ता पकडतो. तुम्ही केलेच काय? तर आम्ही आमच्या रूमवर पोहोचलेलो. तलाठी बाईची रिक्षा घेऊन आम्ही खास आमच्या रूमवर आलोय. बाईची रिक्षा ऑनलाईन मागवली आम्ही. जाऊन डायरेक्ट उलटे पडणार आणि झोपणार. नेक्स्ट डे आज घरी जायचा टायमिंग झालेला आहे आमचा. आता मी चाललोय अंडे आणायला आणि बस झाला गोवा. आतापासून गोव्याला येणार ना, कारण की खूप कंटाळा आलाय गोव्याला. तेच म्हणून आतापासून गोवा बंद. अंडे घेऊन येतो. अंडी तर घेऊन आलोय. आता त्यांना फ्राय मारतो आणि मस्तपैकी खातो, कारण की मीच लवकर उठले. सगळं अजून झोपलंय. याच्यावर चेकआउट करायचे का नाही का मार घ्यायचे यांचा. भाऊ तुमचे खूप खूप आभार आमची बॅग खेचीत आणल्याबद्दल. आता आमचा घरी निघायचा टाइम झालेला आहे. भाऊ खूप उदास आहेत. भाऊला अजून 2-3 महिने इथं राहायचा होता. आता पॅकिंग तर झालेली आहे आमची. आता निघालो आम्ही घरी जायला. भाऊ परत येणार का नाही गोव्याला? मी तर खुद्द स्वतः नाही येणार आणि तुम्हाला कुठनं आणू. घरी जायची तयारी झालेली आहे, म्हणजे निघलेलोच आहोत. ए तलाठ्या, बिना काही करता बिना फिरता फक्त आणि फक्त रूम मध्ये झोपून दिवस गेलेला आहे आमचा पूर्ण. काय रे तलाठ्या? घरात निघल्यापासून फक्त झोपाचा काम केलं दोघांनी पण. एकदम सुहाना मौसम मध्ये थांबलोय. थोडी गाडी गरम झाली, टायर तर नक्कीच गरम झाले असणार. झालेत नॉर्मल. यो बघा यो मस्तपैकी एकदम फोटो पण शूट करून घेतो क्लासिक मधले. मलाठी कुठे? चला फायनली घरी आलो. खूप बरं वाटलं. नागले भाऊ आमच्या लोकेश भाऊला आणि स्वागताला आलेले आहेत दात काढून. मला तर काय मी घरी वगैरे पोचलो. आता बॅग उतरून घेतो. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहा. थँक्यू आणि खूप खूप तुमचे धन्यवाद माझे एवढे लवकर 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट केल्याबद्दल.